भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महानायक महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन आज 30 जानेवारी रोजी शेंदुरजण येथे हुतात्मा दिन म्हणून अत्यंत गांभीर्याने साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावातील मान्यवर व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली। प्रतिमा पूजन व हारार्पण कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय व प्रेरणादायी वातावरणात झाली। प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार साहेबराव शिंगणे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। पुष्पहार अर्पण करून गांधीजींच्या विचारांना उजाळा देण्यात आला। यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणांनी परिसर भारावून टाकला। अध्यक्षीय मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद कोठारी यांनी हुतात्मा दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की आजचा दिवस केवळ महात्मा गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यापुरता मर्यादित नसून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारक सैनिक व हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत। मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे उपसरपंच नकुल शिंगणे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव, विठोबा शिंगणे, महेश शिंगणे, विष्णू डवके, राजू शिंदे, प्रकाश शिंगणे, कोरकणे, अमोल चौटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मुख्याध्यापक पत्रे सर, बोर्डे सर, मेरज सर, शिंगणे सर आणि महसूल विभागाचे तलाठी सुशील कुमार शीलवंत यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली। श्रद्धांजली व कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाच्या शेवटी देशाच्या सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवान तसेच स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ सर्व उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळले। अत्यंत शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। उपस्थित ग्रामस्थांनी गांधीजींच्या सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।